जय भीम जय शिवराय मित्र हो. आज आपण आलो तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी येथे, जिथे की आज दिल्ली येथे सुरू असलेले जंतर मंतर व सोनम वांगचूक व CGP यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी व अंजनगाव सुरजीतील सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा नोंदवला व सोबत लाठीचार्जचा तीव्र निषेध करत दोषी अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. आज आपली निर्भयवाणी येऊन पोहोचले आहे अंजनगाव सुरजी तालुक्यात की ज्याची जी धग आहे आतापर्यंत जंतर मंतर चाललेल्या जो अमानुषपणे जो अत्याचार चालू आहे तरुणांवर त्याची धग इथं अंजनगाव सुरजीमध्ये येऊन पोहोचली आहे. अंजनगाव सुरजीमध्ये तुम्ही आजूबाजूनं पाहू शकता, आजूबाजूनं दाखवू शकता आपण इकडे मोठ्या संख्येमध्ये तरुण वर्ग आणि जवळपास सर्व पक्षीय इथं कारभारीत आलेला आहे. पक्षाकडून लोकांकडून BJP सरकारचा विरोध होत आहे. आपल्या संग जुळले पंकजदादा मोहोळ. पंकजदादा, काय सांगू शकाल जो आता BJP सरकार आहे या BJP सरकारनं तरुणांवर लाठीचार्ज केला आहे आणि खरं वाटते का तुम्हाला की या आता भारतामध्ये लोकशाही नांदत आहे म्हणून? नाही, ते विषय असा आहे की हे लोकशाही दिसतच नाही मला, कारण की त्यांनी विद्यार्थ्यांवर असा अमानुष अत्याचार केलेला आहे. मी पाहतो रोज सोशल मीडियावर ते पूर्ण हे ते त्याचे रील्स बघतो मी, पण खूप अत्याचार केलेला आहे. 2 मुली पण त्याच्यात मृत्युमुखी पडलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे. सरकारनं हे लक्षात घ्यावं आणि स्वतःहून प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री आणि अमित शहाना स्वतःहून राजीनामा द्या.